नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि पाठचा बॅकग्राऊंड बघून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल आपण कुठं आलो आहे. तर नक्कीच आज आपण आलेलो आहोत हमरापूर या ठिकाणी, जिथे गणपतीचं माहेरघर असं म्हटलं जातं. या ठिकाणी आलेलं आहे आणि पेन हमरापूर म्हणजे सर्व एरिया तुम्ही आज आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. तिथे बहुतेक बरेच गणपती बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. जेवढा शक्य होईल तेवढा दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हमरापूर पेन म्हणजे सर्वकडे पसरले जगप्रसिद्ध एक गाव, जिथे गणपती बाप्पांच्या जशा पाहिजे तशा मूर्त्या आपल्याला मिळत असतात. तर तसंच आज आपण आलेलो आहोत इथे हमरापूरमध्ये. तर पहिलेच आपण गेलो बल्लाल आर्ट्समध्ये आलेलो आहोत पहिल्याच. तर बल्लाल आर्टला यायचं असेल तर उरणकडून येतात तर दादर वशिनी मार्गे आलात तर इथून हा आणि या साईडला हमरापूर रेल्वे स्टेशन आहे. तर बरोबर कोपऱ्यावरच इकडं बघा, इकडून आणि इकडून बरोबर कोपऱ्यावर हा दुकान आहे. आणि तिथूनच तुम्हाला प्रतिकृती दिसेल आपल्याला गणपती बाप्पाच्या. आणि पाठीमागे बघत असेल बऱ्याच मोठमोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला दिसतात. तर तेच बघून इथं आपण थांबलो. बऱ्याच दिवसानंतर पण आपला असा ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला आहे, कारण वेळ मिळत नाही. मी नक्कीच दरवेळी ब्लॉगमध्ये बोलवतो वेळ मिळत नाही, कामात असलो की नाही वेळ मिळत. आज राजदीपने कॉल केला मला की अशा ठिकाणी असं करायचं आपल्याला जायचं आहे. तर मी त्याला कॉल करून सांगितलं की आज नको, आपण 2 दिवसांनी जाऊ. 2 दिवसांनी. पण अचानक लाईट गेली आणि माझा काम थांबला. ते लाईट गेल्याच्या निमित्ताने मला आज गणपती बाप्पाच्या इथे यायला मिळालं. तर राजदीप पण आहे आपल्यासोबत, तिकडे शूट करतो आहे. आपण पण चला बघूया गणपती बाप्पाच्या मूर्त्या कशा आहेत. आणि या मोठ्या मूर्त्या बघून मला एकच सांगायचं तुम्हाला की मंडळासाठी जर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या हव्या असतील तर नक्कीच इथे या बल्लाल आर्ट्सला. आणि इथे भरपूर मोठमोठ्या मूर्त्या आहेत. इथे दिलेलं सुद्धा आहे की 1 फुटापासून तुम्हाला 12 फुटापर्यंत सर्व मूर्ती तुम्हाला इथे मिळतील. आणि जे नवीन नवीन रूपात बरेच काय काय तुम्हाला गणपतीचे रूप बघायला भेटतील. तर चला आपण बघूया मूर्त्या कशा आहेत. आहेत आणि माझ्यासोबत नेहमी राजदीप असते. तोच नेहमी बोलत असते चल चल जाऊया. आणि त्याच्यामुळेच मला इथे यावायला भेटते. म्हणजे दरवेळी घाई करते चल जाऊ चल आणि मग निघून येतात. काम टाकून हाणायला लागते पोऱ्या. दरवेळी मला काम टाकून आणतं. लाईट गेले म्हणून हो बोलला, हो नाही तर आला नसता. मंगळवार आहे, तोच विषय आहे. तर मूर्त्या एवढ्या मोठ्या आहेत की अँगल असा सेट करायला लागतोय. तर समोरच पहिली मूर्त एकदम सिंहासनाधीश मस्त वाटते. लालबागचा राजा त्या टाईपमध्ये आहे. आणि इथे बघू शकता शंकराचा अवतार आहे. पाठी प्रभावल पण शंकराची दिलेले आहे. हर हर महादेव. बघा या साईडला आहे विष्णू अवतार. हे विष्णू अवतार भरपूर दिलेले आहेत. बघ जे विष्णूचे अवतार आहेत ते सर्व पाठी प्रभावलमध्ये दाखवलेले आहे. आणि गणपती बाप्पा समोर कसं बसला आहे, मस्त वाटतं मूर्त. तसेच या साईडला आहे मोर, गणपती बाप्पाची मूर्त मस्त वाटते. मोर आहे बाजूला. आणि मला तर प्रभावल वाटते आपल्या राजहंसाच्या ह्याच्यात आहे. आणि तिथे आपला जर मंडळासाठी घेऊन जात असेल तर मंडळाचं नावसुद्धा आपण त्या याच्यात टाकून देऊ शकतो. तर अशा मोठ्या मूर्त्या आहेत. या साईडला काम चालू आहे. तर मंडळी इथं बघू शकता तुम्ही 1.6 म्हणजे 1.5 फुटाचे गणपती या साईडला आहेत. काचेमध्ये लावलेले. इथं पण तेवढे 1.5 फुटाचे, खाली असतील अंदाजे 2 फुटाचे. तर ते मूर्ती आपण बघूया कशा आहेत. इथे बघू शकता छोट्या मूर्तीपासून
मोठ्या मूर्तीपर्यंत सर्व मूर्ती आहेत. इथे जास्तीत जास्त मोठ्या मूर्ती आहेत आणि तेच आपण बघण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर अजून बराच काम बाकी आहे. सध्या फक्त अस्तर झालेलं आहे, अजून पेंटिंग काम बाकी आहे या मूर्त्यांचा. आणि बघू शकता दगडूशेठ हलवाईला टिटवालाची मूर्ती आहे. प्रभावलमध्ये पण सुंदर अशी मूर्ती आहे आणि अजून बऱ्याच मूर्ती पेंटिंग बाकी आहेत. आणि पेंटिंग झालेल्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. हे लालबागचा राजा आहे आणि ही एक मूर्त नवीन रूपात बघायला भेटते आपल्याला. बघू शकता मस्त अशी सिंहासनावर असं एक उतरता असा मूर्तीचं रूप आहे, मस्त वाटतंय. या बाजूला बघूया आपण. या बाजूला विष्णू अवतार आहे बघा, विष्णू रूपामध्ये आहेत. इकडे रामलल्ला, मग गेल्या वर्षी ट्रेंडिंगची मूर्ती होती रामलल्ला, तशीच ही मूर्ती आहे. इथे बघा अजून बऱ्याच साऱ्या मूर्त्या आहेत पेंटिंग केलेल्या आहे बघा. सूर्य. आता आपण आलोय अथर्व आर्ट्सला आणि समोर एंट्री करताच एक नवीन पॅटर्न आपल्याला बघायला भेटला आहे. नवीन मूर्ती ती म्हणजे छावा पिक्चर तुम्ही नक्कीच बघितला असेल. आणि छावा आपल्याला इतिहासातली नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांची ही प्रतिमा आपल्याला प्रत्येकाच्या डोळ्यात आहे की सिंहाला फाडताना छत्रपती संभाजी महाराज कसे, ती प्रतिकृती आपण बनवलेली इथे दिसत आहे आपल्याला. आणि इथे मोठमोठ्या मूर्त्या. बाकी अजून कच्च्या भरपूर मूर्त्या आहेत आणि काम पण भरपूर चालू आहे. तर इकडे पण बघा मोठमोठ्या मूर्त्या आहेत, छोट्या मोठ्या सर्व. बराच अजून पेंटिंगचं काम चालू आहे. इथे बघू शकतो पेंटिंग करतात. इथे पण बऱ्याच मूर्त्यांचे पेंटिंग बाकी आहे. कच्च्या मूर्त्या पण बऱ्याच आहेत. आणि ही सुद्धा मूर्त मस्त वाटली एक, बघा मस्त वाटतं. अथर्व आर्टच्या समोरच तुम्हाला दिसेल करण कला केंद्र. तर तिथे सुद्धा भरपूर अशा सुबक मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. आणि एक ओढून घेणारी मूर्त ती म्हणजे ही बाप्पाची मूर्त. पाळण्यामध्ये बसलेला बाप्पा बघा, पाळणा हलतोय आणि तो एकदम सुंदर असा बघायला वाटते. तसेच भरपूर मूर्त्या आहेत, सर्व सजावट केलेल्या मूर्त्या. आणि तुम्हाला पाहिजे तशी सजावट करून मिळेल. त्या साईडला पेंटिंगचं काम चालू आहे, या साईडला धोतर नेसवाचं काम चालू आहे बघा. दादा, गणपतीला धोतरासाठी साधारणतः किती मीटर कपडा लागत असेल? 5 फूट आहे ना त्याला. 5 फूट आहे त्याला. 6 मीटर लागतं कपडा. म्हणजे साईजनुसार तसा कपडा वाढत असेल ना. बघा इकडे पण भरपूर मोठा कारखाना आहे. सर्वकडे पेंटिंगचं काम जोरदार चालू आहे. कच्च्या मूर्त्या भरपूर आहेत, पेंटिंग केलेल्या मूर्त्या आहेत. इकडे सजावटचं काम चालू आहे. सर्व काम भरपूर चालू आहे. हे बघा पूर्ण गावडा मोठा कारखाना आहे बघू शकता. आणि सर्वकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या. तिथून आता आलेला गौरी आरोही कला केंद्राजवळ आणि तिथे सुद्धा भरपूर अशा सुंदर सुबक मूर्त्या लावलेल्या आहेत. समोरच काच नाही, ते प्लॅस्टिक असल्यामुळे मूर्तीचा रिफ्लेक्ट होते थोडा कॅमेरा, त्याच्यामुळं. पण मूर्ती एकदम सुबक आहेत, बघायला सुद्धा खूप छान वाटतात पेंटिंग वगैरे. आणि इकडं आपल्याला मित्र भेटले. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. 100%. तुमचा कुठं कला केंद्र आहे का? आमचा आशिवऱ्याला आहे. आशिवऱ्याला आहे का? चला बाय बाय. चल बाय बाय. जाता जाता रस्त्यातच एक छोट्यांची आवड असलेला कला केंद्र म्हणजे रोहित आर्ट्स.
इथे तुम्हाला छोट्या लहान पाळण्यातल्या बालासारख्या मूर्त्या बघायला भेटतील. एकदम छोटा कोकरू बॉल असते ना तसं वाटते एकदम बघायला. या मूर्त्या एकदम मन प्रसन्न होते, एक आनंददायी मन असं वाटते. कारण याच्यात या मूर्त्या बघितल्या की एकदम बालपण आठवल्यासारखं होते. अशा या छोट्या मूर्त्या खूप भारी वाटतात बघायला. तुम्ही प्रत्येक मूर्त बघितलात ना त्याच्यात काही ना काही आपलं बालपण लपलेलं असेल असं वाटते. अशा छोट्या मूर्त्या आणि छोट्यांना त्या आवडतातच, तर त्यांनासुद्धा आवड असते एक मूर्ती घ्यायची. तर ह्या मूर्ती नक्कीच त्यांच्यासाठी बनवलेल्या आहेत. असा हा रोहित दादाचा प्रयत्न असेल, रोहित आर्ट्सचा. खूप छान, लय भारी वाटतात बघा मूर्त्या. एकूण एक भारी मूर्त, बालमूर्त. हंबावाला गणपती. ते बघा गणपती बाप्पाच्या मूर्त्या कशा पार्सल करतात. तर आशीर्वाद आर्ट्स तांबडशेत पेन, एक सुबक आणि एकदम पारदर्शी असं म्हटलं ना तर एकदम भारी आणि सुंदर देखावा आणि सुंदर सजावट असलेला आर्ट कला केंद्र हा आशीर्वाद आर्ट कला केंद्र. इथल्या मूर्त्या तुम्ही प्रत्येक मूर्त बघा, एक जिवंत उदाहरण असं असते या मूर्तीमध्ये. बघितलं तर असं वाटते बाप्पा खरोखरच आपल्या समोर बसलेत. अशी मूर्तीची पेंटिंग आणि मूर्तीची सजावट असते. तर या आर्टला आणि या कला केंद्राला भेट द्यायला एक वेगळीच मजा असते. नेहमीच इथल्या मूर्त्या मला भरपूर आवडतात आणि बघण्यासारख्या मूर्त्या असतात आणि तेवढ्याच सोयीस्कर आणि तुम्हाला पाहिजे तशा व्यवस्थित सजावट करूनसुद्धा मिळतात. तर नक्कीच या कला केंद्राला सध्या तुम्ही भेट द्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि एक एक बाप्पा बघितलात ना तर खरोखर एकदम मूर्त बघण्यासारखी असते. डोळे भरून बघायचं मन होते इथे. एवढी सजावट सुंदर आणि पेंटिंग असते. आशीर्वाद आर्ट्स खूप छान, लय भारी वाटते. आणि या ठिकाणी तुम्हाला गौराई देवीच्या सुंदर मूर्त्या बघायला नक्कीच मिळतील. एकदम जिवंत मूर्ती, एकदम देवी आपल्या समोर आहे अशीच वाटते सुद्धा. सेम लुक, एकदम खरोखर सजवलेली अशी देवी आई असे आपल्या समोर आहे हेच बघायला भेटते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जेवढे क्लिअर दिसते त्यापेक्षा आपण जवळून समोरून बघता तेवढंच भारी वाटते. प्रत्येक मूर्ती इथे बघण्यासारखी आहे आणि ते बघा जिवंत डोलेसुद्धा असे वाटतात ना. खूप छान, एकदम भारी भारी भारी. सार्थक आर्ट्स, गेल्या वर्षीसुद्धा आपण या आर्ट्सला नक्कीच भेट दिली होती. फर्स्ट टाईम आपण गेल्या वर्षी इथे आलो होतो. आता सेकंड टाईमसुद्धा आपण या आर्टला भेट द्यायला आलो आहे आणि इथेसुद्धा आपल्याला तशाच सुंदर सुबक आणि जिवंत मूर्त्या बघायला मिळतील. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. आणि नमस्कार. तर आपण भेट देऊया. सर्व बाप्पांच्या सुंदर मूर्त्या आपल्या समोर आहेत. ही मूर्ती 2.5 फुटाची आहे. हिचं नाव आहे मैसुरीच्या रूपात आहे. देता घेता मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे. हिची प्राईस तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला ही 10 ते 11च्या आसपास मिळू शकते. आम्ही जो कारखाना आहे ते नोव्हेंबरपासून स्टार्ट करतो, म्हणजे पॉलिश टेक्निकची कामं चालू होतं आणि जी बुकिंग स्टार्ट करतो 1 जानेवारीपासून बुकिंग व्हायला सुरुवात होते. ही आता या वर्षाचा लेटेस्ट पॅटर्न आहे. उडता लोड म्हणजे काहीतरी नवीन केलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं जे आपला नॉर्मल लोड असतो तो सरळ असतो, याच्यामध्ये उडता लोड केलेला आहे. याची प्राईस आहे याची तुम्हाला 11 ते 12च्या रेंजमध्ये मिळेल. जर धोतर लावून पाहिजे असेल तर थोडीशी कॉस्ट वाढतो, 1500च्या रेंजमध्ये जास्त जातं. या मूर्तीला काय बोलतात दादा? या मूर्तीचा लेटेस्ट पॅटर्न आहे या वर्षाचा. म्हणजे हटके पॅटर्न, सर्वात भारी पॅटर्न सिंगल लोड पेशवा या नावाने ओळखला जातो. सिंगल लोड पेशवा या नावाने ओळखला जातो. प्लस फर्निचर जो आहे
तो पण मूर्तीला सूट होणारा आहे. हत्ती फर्निचर, ही पण 2.5 फुटाची मूर्ती आहे. 2.5 फुटाची मूर्ती म्हणजे हिची पण रेंज 12च्या आसपास आहे. 12 किंवा 11च्या आसपास मध्ये देऊ निघून शकतो. जाईल. ठीक आहे. नंतर ही पण बघा किती सुंदर. सुंदर पडलेला आहे. शांत वाटतं. तुम्हाला 8,000च्या रेंजमध्ये मिळेल. 2 फुटाची मूर्ती आहे. 8,000च्या रेंजमध्ये. आपला सिंपल ग्राम आहे. या साईडला तुम्ही बघू शकता भरपूर कलर, म्हणजेच बाप्पाच्या पेंटिंगसाठी सर्व काम चालू आहे. इकडे बघा मस्त एक कोचवर बसलेला 2-3 फुटाचा गणपती बाप्पाची मूर्त. भारी वाटते. पेंटिंग झाल्यावर अजून सुंदर वाटेल. आणि दादांनी पेंटिंग करायला सुरुवातसुद्धा केलं आहे. कोच फर्निचर लुक थोडा द्यायचा प्रयत्न चालू आहे दादाचा. मस्त आहे पेंटिंग आणि अजून पूर्ण पेंटिंग झाल्यावर भारीच वाटेल. आणि इथे बघू शकता तुम्ही मृदुंग नाल, त्याच्यावर बाप्पा त्या आवाजाने नाचतोय असा दाखवलेला आहे. अशा प्रकारे बाप्पाची मूर्ती आहे. मस्त वाटते. तर मंडळी, बाप्पाच्या आगमनाला आता काहीच दिवस बाकी आहेत आणि आतुरता वाढलेली आहे आपल्याला बाप्पा कधी आपल्या घरी येईल. तर तुम्हाला आवडली असेल यामधील मूर्त आणि अजून कुठल्या मूर्ती आवडते तशी नक्कीच आर्ट्सला भेट द्या आणि तुमची हवी ती मूर्ती घरी घेऊन जा. आणि आता मी सुद्धा घरी आलेलो आहे. तर व्हिडिओ इथं थांबवतो. बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.